दौंड तालुक्यातील पाटस येथून एक मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर येते. पाटस येथील एसटी बस स्थानकावर पुरुषोत्तम रावसाहेब अटोळे हे आपल्या लेकीकडे दौंड इथं जाण्यासाठी पाहण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ते उभे होते. थोड्याच वेळात बस प्लॅटफॉर्मवर येताच पुरुषोत्तम अटोळे बसमध्ये चढण्यासाठी समोर येताच त्यांचं संपूर्ण शरीर पुरुषोत्तम अटोळे यांच्यासोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. पुरुषोत्तम अटोळे हे आपल्या लेकीला भेटायला जात असताना त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं ते पुढे पहा. त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मृत पुरुषोत्तम रावसाहेब अटोळे राहणार हदगाव, तालुका कर्जत असं नाव असून ते आपल्या मुलीकडे नंदादेवी, तालुका दौंड इथं जात होते. मिळालेल्या माहितीनुसार पाटस बस स्थानकावर ते बसची वाट पाहत होते. पुरुषोत्तम अटोळे हे बस स्थानकावर वाट पाहत उभे असताना त्यांच्यासोबत असं होईल असं त्यांना कधीही वाटलं नव्हतं. अटोळे हे बसची वाट पाहत असताना त्यांची बस बाजूला येऊन उभी राहिली. थोड्याच वेळानंतर ते ज्या बसमध्ये चढणार होते ती बस पुढे निघून गेली. ती पकडण्यासाठी अटोळे धावत गेले असता ते रस्त्यावर कोसळले. आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीनं टोलनाका रुग्णवाहिकेला फोन केला. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अटोळे यांच्या जाण्यानं सगळीकडे हळहळ व्यक्त होतीये. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.